बीडला मोर्चा होतोय, त्या कुटुंबाच्या वेदना आहेत. सरकारकडे अजूनही काही आक्रोश गेलेला नाहीये का? त्या अनुषंगाने आता त्या ठिकाणी सगळेच किंवा विविध पक्षांनी देखील पाठिंबा दिलेला, कसं बघताय? तो बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीनंच मोर्चा आणि एवढ्या मोठ्या जनतेच्या वतीनं मोर्चा असल्यामुळं आज त्या संतोष भैया देशमुखांच्या लेखीनं हाक दिलेली की माझ्या बापाच्या न्यायासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा. माझी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना, सगळ्या जनतेला सुद्धा आणि सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती, एकानं पण घरी थांबू नका. सगळ्यांना आजचा दिवस कामं बाजूला सारा. आपल्याला आपल्या लेकीनं हाक दिली, त्या लेकीच्या हाकेला ओ द्यायचा आहे आणि सगळ्यांनी सहकुटुंब त्या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय. तातडीनं सगळ्यांनी कामं बाजूला सारा आणि मिळेल त्या वाहनानं सगळ्यांनी बीडकडे या. कारण 11 वाजता तो आक्रोश मोर्चा निघतोय. तर सरकारला तर या मोर्चामुळे जाग येईलच, नाही आली तर त्यांना जाग मात्र आम्ही आता आणणार आहे. संतोष भैयाला न्याय दिल्याशिवाय एकही मराठा मागे हटणार नाही, एकही. आणि कोणाचा पण बाप आडवा येऊ दे, मॅटर मात्र संतोष भैया देशमुखांचा आम्ही दगू देत नाही, कोणी पण येऊ दे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी आहेत, 4 अटक केली. अंजली दमाने असं म्हटलं सकाळी की 3 आरोपींची हत्या करण्यात आलेली असं त्यांनी दावा केला. त्यांना मारून टाकण्यात आले. मारून टाकण्यात आलंय? मी नाही ऐकलं. जे माहित नाही त्याच्यावर काय बोलू? 3 जणांची हत्या झाली, मर्डर झालाय त्यांचं. ते काय माहित नाही आपल्याला. जे माहित नाही त्याच्यावर काय बोलणार आपण? परंतु बीडचं जे वातावरण बघता असं होऊ शकतं. ते काही करू शकते त्यांचं काय. आता ते जग माहित असतं ना तर मग सांगितलं असतं. आणि ते काय बोलल्यात ते मी ऐकलं पण नाही. तर पाटील, काही राजकीय नेते देखील त्यामध्ये सहभागी होऊ लागलेत. अनेकांनी राजकीय गोष्ट त्याच्यामध्ये काढण्याचं सुरू झालेलं आहे, एकमेकांच्या विरोधात आरोप करणं. याच्याकडे कसं बघता? ते तुम्हाला मान्य आहे? नाही, जे जसं काढेल नाही एकमेकाचं राजकारणाचं, मग त्याला मात्र मराठ्याच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे. मराठी सोडणार नाहीत त्यांना, कारण मराठीचे मतं घ्यायला गोड लागते. आणि कोणी आवाज उठवला तर त्याच्या नावाने तुम्ही बोंबलणार. तुम्हाला एका मुलीनं हाक दिली कळत नाही का? तुमच्या लेकीनं जर हाक दिली तर मग आम्ही पण असंच करायचं का त्यावेळेस? तुमच्या मुलीनं तुमच्यावरती वेळ आल्यावर एखाद्या वेळेस जर जनतेला हाक दिली माझ्या बापाच्या न्यायासाठी या, आणि मग तुम्ही जर तसे पळायला लागले तर मग आम्ही पण तुम्हाला तसंच म्हणायचं का तुम्ही राजकारण करताय म्हणून? याच्यात राजकारण विरोधी पक्ष असू द्या किंवा महायुती असू द्या, नाही ते महाविकास आघाडी असू द्या, यांनी राजकारण करू नये. कारण एका लेकराच्या, एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही. तुम्हाला जरा लाज वाटून द्या. भिकार विचारासारखं वागू नका. सारखी सत्ता विरोधी दोघं एकमेकाला करत बसू नका. तुमच्या दोघांमुळंच खरे जनतेचे हाल चालले, या महायुतीमुळं आणि महाविकास आघाडीमुळे. कुणी आवाज उठवला की यांनी लगेच म्हणायचं ते राजकारण करायला. तुम्हाला एका लेकीच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही का? माजुरड्यासारखं बोलत आता उठला सोडला की का आपण तुम्ही एखाद्या वेळेस तरी माणुसकी जिवंत ठेवा ना. तुम्ही मंत्री येतं, तुम्ही विरोधी पक्षात आहेत काही जण, तुम्ही माणुसकी जिवंत ठेवा आणि सगळेजण सहभागी व्हा ना. तुम्हाला का रोग आला काय? सत्ताधाऱ्याला काय कोणी सहभागी होऊ नको म्हणतं का? तुम्हाला यायचं नाही, दुसरे कामं करायला लागले करू द्यायचं नाही, त्यांना विरोधक म्हणून बदनाम करायचं. एखादा सामाजिक कार्यकर्त्याने आवाज उठविला की त्याला म्हणायचं कुणीतरी याला पाठीलं दिसतंय. अरे काय नालायक विचार आहेत रे तुमचे. एखाद्या गरिबांच्या लेकराचा आवाज उठवायला गेला, आज ती आई रडती, संतोष भाईंची मंडळी रडती, त्यांचा भाऊ रडतोय, मुलगा मुलगी रडती. एवढे लेकरं आज ते उन्हात पडलाय. ते बापाचं छत्र नाही राहिलं, त्यांना बापाची सावली नाही राहिली, आधार नाही राहिला. या जनतेनं आधार द्यायचा, त्याचं राजकारण करता. तुम्हाला लय भोगायला होत मग आम्ही, तुम्ही जर असं करायला लागले. तुम्ही हे एकमेकावर आरोप करायचे, उद्यापासून विरोधी आणि सत्ताधारी बंद करा. पहिलं नसता सगळे लोक मराठी सगळे यांच्यावर तुटून पडायचे, यांची सुद्धा बदनामी करायची, यांना सोडायचं नाही. जर आपल्यात कोणी यायला लागलं मराठ्यात की लगेच विरोधी म्हणतो सत्ताधारी आहेत आणि सत्ताधारी म्हणतो विरोधक आहे. जर मग हे आपल्यात लोक कसे येतील हे जर असं करायला लागले तर? आमच्या संतोष भाईचा खून झाला, याचं राजकारण सत्ताधारी विरोधी पक्ष करू नका. सगळेचे सगळे सहभागी व्हा. सरपंचाची हत्या होऊन अनेक दिवस झाले, फक्त 4 आरोपी सापडले, 3 फरार आहेत. गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री आहेत, अजूनही शोध लागत नाही. काय सांगा? त्यांनी लावायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे. जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत, तुम्ही कुणाचा मुला ह्याचा ठेवला नाही पाहिजे. तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या हातात. ती कसा
नष्ट होईल याच्यासाठी काम करा. जर लोक गुंडगिरी करायला लागले, रिव्हॉल्वरी मारायला लागले, खून करायला लागले, जमिनी बळकायला लागले, गोरगरिबाला गावखेड्यात हाणायला लागले, पोलिसाला अरेरावी शिव्या द्यायला लागले, इतके जर घाण पद्धतीनं ते वागणार असले, नीच विचारानं ते वागणार असले, त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं. का नुसते संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना संभळू नये, नाही तर तुमच्यावर वेळ येईल. हे सरकतेन बाजूला. आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडता बरं का, तुम्हाला समजून सांगतो, नीट लक्षात ठेवा. तोंड घशीत तुम्ही पडणार. हे असे लोक आहेत, तुम्ही यांना वाचवायला जाता, हे एखाद्या बार तुमच्यावरच वरटंगडी करून मुततील. त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपेल असतं तर बरं झालं असतं. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही यांना पाठीशी घालू नका. तुम्हाला असा पश्चाताप येईल. तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वरटंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटण मागच संपेल असतं तर बरं झालं. त्यावेळेस हे तुमच्या विरोधात गेलेले असते ना, मराठी सुद्धा गेलेले असते. त्याच्यामुळं सुट्टी देऊ नका. तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर. यांना ठेवू नका, मध्ये टाका सगळे. आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना, तो मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, ते साधा कार्यकर्ता असो, नाही तर ते कोणी असो, त्याला लगेच मध्ये टाका. तुम्हाला गठत नाही. अरे 24 घंट्याच्या आत गट होतात. 24 घंट्याच्या आत तुम्हाला आज 19-20 दिवस झालेत गठत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत. आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले, तर असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत, ते या तपासात अडथळा निर्माण होत असं ते मंत्री असल्यामुळे. माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असू नाही तर खंत्री असू, काय करत नाही कोणी, काय संबंध नाही कोणाचा. पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा, संतोष भाईचा खून झालाय आणि इतक्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही. मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात, झोप आली असते तुम्हाला रात्रभर. ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले, ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही? दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का? तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं, तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही? ही जनता तुम्हाला का वाटत नाही? त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे, तिच्या लेकीचा आक्रोश आहे, त्या संतोष भाईच्या भावाचा आहे, आईचा आहे, वडिलाचा आहे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज. आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का? तुम्हाला भेटतेत काय, संभळतात काय त्यांना? तुम्ही जर एकदा सांगितलं, चाल ते कोण आहे त्याला सांग फोन करून, लवकर अटक होय, लवकर तू लपून बसू नकोस, लवकर अटक हो, नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ. करे तो सत्तेतल्या मंत्र्याला कशामुळे धवशीत नाही तू? उद्या सकाळी उभा राहील ते लगेच, आज संध्याकाळीच अटक होईल. याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप बसा, असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय. गरम आहे तोवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय? सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली. आम्ही हे थंडच होऊन देत नसतो बरं. तुम्ही जर वाट बघत असले ना हे थंड होऊस तरच बघू, तोवर लपून राहा, आम्ही आहेत तुमच्या मागं, असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार. हो, आम्ही हे युजूच देत नाहीत. आता उद्यापासून, आणि आज बीडचा मोर्चा झालाय, आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत. हे राज्यभर सुरू, आता लोन पसरला आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, आज बीडचा मोर्चा झालाय. संतोष भैयाला न्याय देण्यासाठी ती संतोष भैयाची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी, बापाच्या न्यायासाठी जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा. कोणाची वाट बघू नका. हे येणार आहे, ते येणार आहे, कोण येणार आहे, कोण येईल नाही येईल. जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्या ठरायला चालू करा. जिल्ह्यात राज्यभर मोर्चे सुरू करा. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयारी करा. मागच्या पुढच्या तारखा बघा, एकाच जिल्ह्याचे डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या. आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे. आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार. बीडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मसाजोगकडे, असंही मुख्यमंत्री बोलतायत काही मुख्यमंत्री. बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून, म्हणजे लोक तिथे भेटायला जात आहेत पर्यटन. मी ऐकतो आणि मग करू नये असं म्हणतात. मग झटका दाखवतो. मी ऐकतो. त्याशिवाय असं एक जणाचा मंत्र्याची विचारलं मला,
ते वेगळंच होतं आणि ते वेगळंच झालं. मग असं असतं मग त्याच्यामुळे मी जरा ऐकतो बी आणि मग झपके. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जे 3 आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा दावा जो तो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी केला. बोलले आता पण जे बघितलंच नाही, जे आपल्याला माहीत नाही, आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण नाही. त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर नाही. तसं जर असेल तर मग मात्र 100% यांचे मोठाले नेते याच्यात आहेत. पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही. पण यांनी जर नाही पकडलं, मराठी तपास हातात घेणार. जे आष्टीचे आमदार आहे सुरेश धस, त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उतरून धरलं, अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश धसांना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची सुपारी दिली. राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा, ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये. हां, लेखी बाळ्यावर भाषणं त्यांनी खूप केलेली आहेत. हां, खूप बहुजन अमकं तमकं खूप बोललेलं आहे. जरा लेखी बाळीकडे बघाव. कोणी बोलायला लागला म्हणून बोल नाही, तू बोल, तू बी बोल, टीका नको करू नुसती. दस राजकारण करत या मॅटरमध्ये नाही, दस राजकारण करत या मॅटरमध्ये लेकीच्या आणि त्या संतोष भाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले. एकच नाही नुसतं, पण दस राजकारण करत नाही. त्यात एकच नाही, सगळेच. कोणीच राजकारण त्यातला आमदार, माजी आमदार, कोणचा नेता, कोणचा खासदार, माजी खासदार, तिथले काही मंत्री सुद्धा, काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत. सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडं. काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून. काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतात ना नेते, त्यांना म्हणत असतील. काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील, काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करतात. पण हे राजकारण नाही. एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खवळून उठलाय, सगळी जनता खवळून उठली. याला राजकारणात तोलू नका. कोणताच आमदार, कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो, हे सगळे आज त्या लेकीला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला ओऊ देऊन सगळे उभा राहिलेत. कोणी राजकारण, आम्ही राजकारण करून देणार नाही, अजिबात समज जागेवर झापेणार, त्याला सोडणार नाही. कारण हा विषय एकदम वेगळा आहे. राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे. तुमचं तिकडे गेल्यावर बघा. 10 आमदार आहेत त्या पक्षाचे, सत्ताधाऱ्यांचे. भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकडून यंत्रणेतून दिरंगाई होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे, त्यांच्या पक्षाची. त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय, पण जे सत्य आहे ते आहेच. का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे. भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी, काम करणाऱ्या तिथल्या काहींना, तुमचाच पक्षाचा होता. उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे, सगळ्या आमदारांना, मंत्र्यांनी. भाजपच्या सगळ्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय. कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा, म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चात सहभागी आहेत. पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे, यांना लाज वाटली पाहिजे. त्यांचा कार्यकर्ता होता, यांनी तर तुटून पडायला पाहिजे. उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता, आदर्श होता, त्याचा खून केला ना, यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवीत आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन, असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ठासून सांगायला पाहिजे. तर काहीच करेनात तुम्ही, काहीच करेनात. तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारण बोलायला ठरलं, आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही, संतोष भाईबद्दल, आणि कधी घेणार पण नाही, कधीच नाही. तो माणूस प्रामाणिक होता, एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा. त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री काय हे देणार आहेत का? आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा इमानदारीनं काम केलेल्याचं फळ हे देणार आहेत का, आरोपी लपून ठेवून? तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा, सरपंचाचा खून केलाय, त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता, आरोपी लपून ठेवून? आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत, त्याची पाठराखण करतेत, हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता? संतोष भाई, ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मरायला लागले तुमचे, आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात, त्याला भेटायला लागलात, त्याच्या संग चहा भजे खाता, लाज वाटत नाही काहीच? RSSनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे. ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीयवादी, तुमचे मुख्यमंत्री, तुमचं सरकार जातीयवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहेत. पण आम्ही मात्र
संतोष भाईला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत. तुमचं राजकारण तुम्हाला लकलाप, पण तुमची आम्ही मग जिरू. ज्या दिवशी आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही, आरोपीला लपवतंय आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतंय, त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू. आरोपींचं संरक्षण सरकार करते. आता 2 मिनिटं लागतात ना मग सापडायला. एवढ्या मोठ्याल्यात मला काल कुठंतरी टीव्हीवर ऐकायला मिळालं की पळून गेलं बाहेर देशात. तुम्ही इंटरपोलला अमक्या काही असतात ना तुमच्या त्या एजन्सी, त्यांना कळविलं असेल ना परदेशात पळून जाऊ नये म्हणून. मग यासाठी सायदेरीवर बैठक होती काय पळून लावायसाठी? 2-4 दिवसापूर्वी सायदेरीवरची बैठक झाली, मग त्याला पळून लावायसाठी होती काय? तुमचं काय चाललं तुम्हाला? अरे लय चिल्लर येत. तुम्ही भाऊ केला सरकारनं, आमका आमकान तमका टमकान सरकारनं भाऊ केला त्याचा. लय चिल्लर आहे तुम्हाला, चिल्लर सापडा नका. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? तुम्ही गोरगरीब मराठ्यांना मारायचं ठरवलंय सरकार, पण तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही गोरगरिबाचं पाप डोक्यावर मुख्यमंत्री घेऊ नका. मी त्या दिवशी पण मस्साजोग मधून सांगितलंय, आमच्या मुख्यमंत्र्यांकडून अशा अपेक्षा आहेत. आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही, पण तुम्ही आरोपीच सापडत नाहीत. नुसते मीडियात येतात आरोपीला आम्ही सोडणार नाहीत. अरे धरतो का वा सोडायला? आम्ही आरोपीला सोडणार नाहीत. अरे धरल्याशिवाय कसं सोडणार नाही? सखोल चौकशी करतो. काय चौकशी करतो? माणूसच धरला नाही, चौकशी कायची करतो? कायची करतो? बोचायची करतो का? पाटील, हा मोर्चा कोणाच्या नेतृत्वात आहे? जनता मोर्चा नेतृत्व फत्रवतो काही नाही. काय नेतृत्वात काय असतं राव? काय नसतं. आपण सामान्य लोक आहेत, सामान्यांसाठी न्याय द्यायचा. उगा नेतृत्व फत्रत्व काय काही गरज नाही कशाची. जे बीडच्या जनतेने ठरवलं असेल ते मला माहित नाही, पण काय गरज नाही. नेतृत्व नाही, फत्रत्व नाही. अरे आपण आहेत ना खंबीर. कुणी नेतृत्व असू नये, काय मी पठ्ठ्या जिवंत आहे ना. तर जनतेतले कोणचे असो, मग परभणीचं प्रकरण असो, राजगुरुनगरचं पुण्याचं असो, कल्याणचा असो, अंबडच्या त्या जयश्री भाग्यश्री घाडगेताईंचा मॅटर असो, कोणचंच दबू देणार नाही. कालच कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना सुद्धा मॅटर सांगितलं अंबडचा आम्ही. त्या मुलीला एक प्रकारे तो खूनच आहे. इतका अंबडच्या त्या घाडगेताईवरती दबाव होता की तिने व्हिडिओ करून आत्महत्या केलेली. म्हणजे ती खूनच आहे आणि ते प्रचंड मोठं रॅकेट आहे असं अंबडच्या लोकांचं म्हणणं आहे. प्रचंड मोठं रॅकेट आहे. मुख्यमंत्र्याला ते दिसत नाही का? ती लेक नाही का? ती लाडकी बहीण नाही का? ती कोण आहे? ती कोण आहे? ती कोण आहे? तिथल्या स्थानिक आमदाराला कळत नाही का? आपल्या मतदारसंघातल्या लेकीचं एक खून झालाय, हे प्रचंड मोठं रॅकेट आहे. गृहमंत्र्याला चालत नाही का हे? का तुम्ही सरकार आल्यापासून नुसते खूनच व्हायला लागलेत, मुलीच मारायला लागल्या, मुलीची छेडछाडच वाढली. रात्री अंबडमध्ये एक काल छेडछाड झाली. रात्री काल वाघराळ त्यांची. काय करणार गृहमंत्री? तो आरोपी सांगतो जणून मी कुणालाच भेट नसतो, मी अटक होत नाही. झाला म्हणते 2 दिवस झाला FIR नाही भेट म्हणून तुम्ही कोणाला, मला कोणीच अटक करू शकत नाही. आणि पोरीला घरात येऊन उचलून नी ही भाषा. वा रे गृहमंत्री. आरोपी फिरतो, आरोपी फिरतो. डायरेक्टच सांगतोय, मा बाप चोऱ्या करीत होता, मिले डेंजरी असं येऊन त्या कुटुंबाच्या मुलीच्या आईला धमकीतो. त्या वाघराळच्या मॅटर मधली कालचं. म्हणजे ही कुठली पद्धत आहे? ही कोणती पद्धत? तुम्हाला कसं काय सापडत नाही ते आरोपी? त्या भाग्यश्री घाडगेंचं मॅटर झालं अंबडमधलंच. बाकीचे आरोपी कसं काय सापडत नाही ते रॅकेट? तुम्हाला रॅकेट येते मोठं, त्याच्यात जणू भरपूर काही आणखीन षडयंत्र. त्याच्यात 30-40 लोक आहेत जणू. काय छडा लावला का? काय सांगत नाही गृहमंत्री? आयजींना, SPंना त्यांना काम करायचं. SP काम करतायत. मी रात्री SPंना बोललो त्या विषयावरती, DYSP नाही बोललो. ते सांगतात आमचं काम डेली चालू. त्याच्यावर पथक सुद्धा नेमलंय आम्ही. काही उचललेत, काही उचलणार सुद्धा आहे. पण गृहमंत्री याच्यावरती का लक्ष देत नाहीत? SP DYSP चांगले आहेत, चांगलं काम करतायत, पण तुम्ही काय करताय? तुम्ही का सांगत नाही छडे लागले पाहिजे? का सांगत नाहीत तुम्ही छडे लागले पाहिजे? राजगुरुनगरमध्ये भयंकर मॅटर झाले. काल धाराशिवमध्ये एक झालंय पुन्हा सरपंचाचं. उरणमध्ये झालंय तिकडे कोकणात.
काय तुम्ही आल्यापासून नुसते खंडनेच मागायला, निवडणुकीला खर्च झाला काय? पैसे वसुली सुरू केली काय? आमच्या गरीबाचे सरपंच लोक मारून, मुली मारून, धमके, म्हणजे गुंड चळवळी उठवायचं ठरवलं काय तुम्ही? गुंडाच्या हातानं राज्य चालवायचं आणि पैसा वसूल करायचा. लयच बंडलांना गेलेत वाटतं ह्या बारे निवडणुकीत. वसुली चालली काय? आमच्या लोकांचे जीव घ्यायचे तुम्हाला. हे बघा, हा सण होईन तोवर होईल. बस आता तुमची गुंडगिरी आम्ही सुद्धा मोडून काढू शकतो. ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री साहेब, आणखीन एकदा हात जोडून सांगतो, मी हात जोडून शब्द कधी वापरत नाही. तुमच्याकडून अशा अपेक्षा आहेत, तुम्ही ऍक्शन मोडवर या. तुम्ही यांना सोडू नका. आम्हाला तुमच्याकडून अशा अपेक्षा आहे. ज्या दिवशी संपादन त्या दिवशी तपास आम्ही करायला सुरू करणार आहे. पाटील, मुली असुरक्षित आहेत का? 100% हो. अहो, रात्रीच ती लाडकी बहीण नाही का वाघराळची, घाडगे, ती लाडकी बहीण नाही का? तिला नाही का नाही द्यायचा? असंतोष भाईची मुलगी, ती नाही का लाडकी बहीण तुमची? काल त्या सरपंच मेला असता, त्याला पेट्रोल टाकून जाळायला लागली होती धाराशिवच्या, त्या उरण मधल्या, त्या कल्याण मधल्या, राजगुरुनगर मध्ये. काय चाललंय राव हे? तो कोण काय नुसता बलात्कारच करतोय जणू. तो कल्याणचा का कुठला आहे? काय ते काय पाळीव प्राणी आहेत का काय तुमचे सरकारचे? पाळीव प्राणी लोकांनी दंडुके हातात घेतल्यावर मग सोपं करायला नाही लागले. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला खरं खरं सांगतो, विरोध म्हणून करणार नाही, प्रामाणिक सांगतो. कधीही मी विरोध म्हणून करत नाही. तुम्ही आलात, वाटतंय राज्य तुम्ही नीट करताल, हे लोक नीट करताल, ही आशा अपेक्षा आहे. संतोषभाई देशमुखांना न्याय देताना ही आशा आहे. 100% तुमच्याकडून फुल अपेक्षा आहे. पण ज्या दिवशी जनतेला वाटल त्या दिवशी सगळे लोक रस्त्यावरती तुमच्याच विरोधात येणार आहेत. ती वेळ तुम्ही येऊ देऊ नका. ही तुम्हाला हात जोडून विनंती माझी. तुम्ही ती वेळ येऊ देऊ नका. आणि तुमच्या माकडांना बोलायचं सांगू नका मधी मधी. धन्यवाद.